वीरशैव धर्माचा स्थूल इतिहास, महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे कार्य. आपण मागील भागात पाहिले की वीरशैव धर्माची स्थापना जगद्गुरू पंचाचार्य यांनी केली. शिवाची 5 मुखे आहेत: सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान. या 5 मुखापासून क्रमाने वीर, नंदी, ऋषभ, भृंगी आणि स्कंद हे 5 गोत्रपुरुष उत्पन्न झाले. या 5 गोत्रांचे पहिले 5 आचार्य हेच पंचाचार्य होत. 4 युगात यांनी वेगवेगळ्या नावांनी भूमीवर अवतार धारण करून वीरशैव धर्माची स्थापना केलेली आहे. श्री केदारेश्वराचे मंदिर आणि वीरशैव उखीमठ 5000 वर्षांहून अधिक प्राचीन आहे असे दिसून येते. या पीठावर श्री जगद्गुरू भीमाशंकर लिंग शिवाचार्य जंगम हे 328वे रावल आहेत. काशीचा जंगमवाडी मठ हा सुद्धा फार प्राचीन आहे. त्याचे ऐतिहासिक पुरावे मठात अजूनही आहेत. या पीठाचे एक जगद्गुरू श्री मल्लिकार्जुन जंगम यांच्या काळात त्यावेळेचे काशी नरेश श्री जयनंद देव यांनी विक्रम संवत 631 या वर्षी भूमिदान केले होते. 1400 वर्षापूर्वीचे प्राचीन दानपत्र आजही जंगमवाडी मठात सुरक्षित आहे. मठाला दान म्हणून मिळालेल्या जंगमपूर या गावाच्या भूमीवरच पंडित मदन मोहन मालवीय यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे. प्राचीन वीरशैव धर्म आहे. यानंतरच्या काळात कर्नाटकातील बागेवाडीजवळील इंगलेश्वर गावात मादरस आणि मादंबिका या शिवभक्त ब्राह्मण पतिपत्नीच्या पोटी एक दैवी बालकाचा जन्म झाला. तो दिवस म्हणजेच वैशाख शुद्ध 3 तृतीया रोहिणी नक्षत्र शके 1053 इसवी सन 1131 म्हणजेच 12वे शतक या वर्षाचा होता. हाच बालक वीरशैव धर्माचा उद्धारक महात्मा बसवेश्वर या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. या बालकाच्या जन्मापूर्वी त्याच्या मातापित्यास कुलदैवत अशा नंदिकेश्वराचा आशीर्वाद लाभला होता. म्हणून या बालकाचे नाव बसव म्हणजेच ऋषभ यालाच नंदी असे ठेवण्यात आले. पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातून घडलेले धर्म सुधारण्याचे मोठे कार्य पाहून लोक त्यांना शिवगण नंदीचा अवतार म्हणून मानू लागले. 8 वर्षाच्या वयापासून त्यांना त्या काळातील परिस्थितीचे ज्ञान झाले होते. समाजातील ढोंगी आचार विचारांची त्यांना चीड येई. धार्मिक संस्कारांचा पोकळपणा त्यांच्या ध्यानी आला होता. म्हणून ब्राह्मण मुलाला 8व्या वर्षी आवश्यक असलेला उपनयन म्हणजेच मुंज संस्कार करून घेण्याचे त्यांनी नाकारले. त्याने घर सोडले व त्याचे कुलदैवत कुंडल संगमेश्वर म्हणजेच महादेवाच्या दर्शनास ते गेले. तेथे त्यावेळी श्री जातमुनी शिवाचार्य राहत होते. त्यांना बसव शरण गेला. त्यांनी बाल बसवाला उपदेश केला. त्याला वीरशैव धर्माच्या श्रेष्ठ तत्वांची ओळख करून दिली. ती तत्वे बसवाला फार आवडली. त्यामुळे त्याने श्री जातवेद मुनींकडून वीरशैव धर्माची इष्टलिंग दीक्षा घेतली. तेथे काही काळ राहून वेद, आगम, पुराण आणि शास्त्रांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांची दृष्टी विशाल बनली. शास्त्र आणि प्रत्यक्ष व्यवहार यात पडलेली तफावत त्यांच्या ध्यानी आली. शिवागमातील उदार आणि व्यापक धर्मतत्वे मनावर बिंबली. सत्य, अहिंसा, सर्व मानवांची समानता या गोष्टी ग्रंथातच राहिल्या असून समाजात मात्र असत्य, हिंसाचार, जातीजातीतील आणि स्त्री पुरुषातील भेदभावना याच गोष्टी बळावल्या असल्याचे दृश्य बसवाचे पाहून बसवाचे मन व्याकुळले. बहीण
अक्का नागम्मा आणि भाचा चन्नबसवेश्वर यांच्यासह कुंडल संगमात काही इतर समविचारी तरुणांशी बसवाशी चर्चा झाली. ही परिस्थिती बदलली पाहिजे असे त्या सर्वांना वाटे. त्या काळात बसवेश्वरांचे मामा बलदेव हे मंगळवेढा येथे चालुक्यांच्या दंडनायक बिज्जल यांच्या पदरी सेवा करीत होते. त्यांनी आपल्या भाच्यास मंगळवेढ्यास बोलावून घेतले. बिज्जलाने बसवेश्वरांचे शहाणपण लक्षात घेऊन त्यालाही आपल्या समवेत राजसेवेत घेतले. तेथेही त्याला समविचारी तरुण मंडळी भेटली. त्या सर्वांनी मिळून समाजातील अनिष्ट गोष्टी दूर करण्याचा विडा उचलला. काही काळानंतर कल्याण नगरीतील चालुक्य कलचुरी घराण्यात राजकीय उलाढाली झाल्या. त्यावेळी बिज्जलाला मंगळवेढा सोडून कल्याणला जावे लागले. थोड्याच दिवसात तेथील सर्व सत्ताधीश झाला. बलदेव बसवेश्वर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याने कल्याणला बोलावून घेतले. तेथे बसवेश्वराचा विवाह झाला. बलदेवाच्या निधनानंतर बसवेश्वराला बिज्जलाचे कोषाध्यक्ष म्हणजेच खजिनदार नेमले. त्याला दरबारात मान मराबत मिळाला. त्यांच्या सुधारक विचाराने अनेक लोक तेथे एकत्र झाले. या सर्व शिवभक्तांना शरण आणि स्त्रियांना शरणी म्हणू लागले. त्यांची चांगली संघटना होऊ लागली. कठीण धर्मशास्त्राऐवजी बसवेश्वरांनी लोकांच्या कन्नड भाषेत भक्तिमार्गाचा उपदेश केला. सदाचाराचे महत्त्व पटविले. चोरी करू नका, खोटे बोलू नका, कोणाची हिंसा करू नका. आपण सर्वजण शिवाची मुले आहोत म्हणून सर्व शिवभक्तांना समान माना. स्त्रियांनाही बरोबरीने मान द्या. जाती माणसाने निर्माण केल्या आहेत. देवाला सर्व भक्त सारखेच प्रिय आहेत. प्रत्येकाने आपला व्यवसाय करून श्रम करून पोट भरावे. फुकट खाणे, भीक मागणे नको. श्रम करणे आणि उद्योग करणे हे स्वर्गसुख. कायकवे कैलास या कन्नड वचनाचा तोच अर्थ आहे. मेल्यानंतरचा स्वर्ग कोणी पाहिला आहे? आपल्या सदाचाराने पृथ्वीचाच स्वर्ग होतो आणि अनाचाराने त्याचाच नरकही होऊ शकतो. म्हणून सर्वांनी सदाचाराने वागावे अशा उपदेशाने भरलेली हजारो कन्नड वचने बसवेश्वर आणि त्यांच्या बरोबरीच्या शिवशरण आणि शिवशरणींनी सामान्य लोकांना ऐकविली. लोकांना ती पटली आणि लोक त्यांच्या संघटनेत सामील होऊ लागले. या सुमारास श्री अल्लम प्रभू नावाचे थोर साक्षात्कारी योगी पुरुष कल्याणात आले. त्यांची योग्यता ओळखून बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपाचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले. अनुभव मंडप ही त्या काळातील धार्मिक आणि आध्यात्मिक लोकशाहीची लोकसभाच होती. या सभामंडपात अनुभवी शिवभक्तांप्रमाणे जिज्ञासू स्त्री पुरुषांनीही प्रवेश असे. शरण शरणींनी स्वानुभावाने लिहिलेल्या वचनांचे वाचन तेथे होई. यावर खुली चर्चा होत असे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते. ब्राह्मणांपासून सर्वांना आणि स्त्रियांनाही यात सहभागी होता येत असे. चन्नबसव मधुवय्या या ब्राह्मणांप्रमाणे ढोर, ककय्या, मांग चनय्या, धोबी, मडिवाळ, माचय्या अशा सर्व जातीतील शिवभक्त पुरुष आणि अक्कना, गम्मा, गंगांबिका, नीलांबिका, अक्कम महादेवी, मुक्तायक्का अशा शिवभक्त स्त्रियाही आपल्या अनुभवाचे बोल तेथे ऐकवीत असत. केवळ शिवावर त्यांची निष्ठा, पतिव्रता स्त्रीची आपल्या पतीवर असलेल्या निष्ठेसारखी अविचल आणि प्रामाणिक असली पाहिजे. त्यामुळे समाजातील अनेक देवांची उपासना नाहीशी होऊन एकाच शिवाचीच उपासना रूढ केल्याने शिवभक्ताच्या रूपाने समाज संघटित झाला. सर्व जातीतील शिवभक्तांनी एकत्र भोजन करण्याची, तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करण्याची प्रथा सुरू झाली.
परंतु पुढे भिन्न जातीतील वधूवरांनी विवाह करण्याचा प्रसंग आला। त्यावेळी मात्र सनातनी विचारांच्या आणि सुधारकी मतांच्या लोकांमध्ये मतभेद सुरू झाले। मधुवय्या नावाच्या वीरशैव दीक्षा घेतलेल्या ब्राह्मणाच्या मुलीने हरळय्या नावाच्या सांभाराच्या मुलाशी विवाह केल्यामुळे कल्याण नगरीत मोठा कल्लोळ निर्माण झाला। बसवेश्वरांची या विवाहास मान्यता होती म्हणून सनातनी लोकांनी त्यांच्याविरुद्ध बिज्जलाचे कान भरले। राजानेही दबावाखाली हरळय्या आणि मधुवय्या यांनी घोर अपराध केला आहे असे मानून त्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडण्याची शिक्षा अंमलात आणली। याचा परिणाम असा झाला की शिवशरण आणि बिज्जलाचे सैनिक यांच्यात संघर्ष होऊन दोन्ही बाजूचे लोक मारले जाऊ लागले। अहिंसेचा प्रचार करणाऱ्या बसवांना यांना हा प्रकार असह्य झाला। त्यांनी सांगूनही कोणी ऐकेना म्हणून शेवटी त्यांनी कल्याण नगर सोडले आणि ते संगमेश्वराकडे कुंडल संगम येथे गेले आणि तेथेच संगमेश्वराशी ते लिंगैक्य पावले। बसवेश्वर आणि त्यांच्या हजारो अनुयायांनी या धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आहे। या समाजाच्या पचनी पडण्याचा काळ अजून आला नव्हता। समाजातील मोठ्या वर्गाच्या मनाची तयारी झाली नव्हती म्हणून बसवेश्वरांनी सुरू केलेल्या क्रांतिकारक प्रयोग अर्धवट राहिला। आजच्या आधुनिक युगातही त्यांचे विचार उच्च असूनही ते प्रत्यक्ष आचरणात येऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। शून्य सिंहासन बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष म्हणून श्री अल्लमप्रभूंची योजना झाली होती। कल्याण नगरीत उडालेल्या गोंधळापूर्वीच अल्लमप्रभू आणि अक्कम महादेवी असे काही शिवशरण श्रीशैल येथील कदलीबनात निघून गेले होते। अल्लमप्रभूनंतर अनुभव मंडपाचे अध्यक्षपद श्री चन्नबसवेश्वर यांच्याकडे आले होते। अनुभव मंडपाला दुसरे नाव शून्य सिंहासन असेही होते। या पीठास विरक्त अथवा निराभारी असेही म्हणतात। गुरुवर्गीय पंचाचार्याप्रमाणे शून्य सिंहासनाचे 5 समय, पोटभेद आणि त्यांच्या परंपरा व शाखा आहेत। 1. मुरघा, चिल्लाळ, कुमार, केम्पिन आणि संपादनेय यांचे विरक्त मठ कर्नाटकात सर्वत्र आहेत। महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातही तुरळक आहेत। कर्नाटकातील चित्रदुर्ग मठ, मुरसावीर मठ, मुरगा मठ, तोटत सिद्धेश्वर मठ, सिद्धगंगा मठ इत्यादी प्रसिद्ध असून या मठाचे प्रमुखही स्वतःच्या नावापूर्वी जगद्गुरू ही उपाधी लावतात।